त्याच्यानंतर जी स्लाईड आहे ती आहे मार्केट शेअर जेव्हा आता जे LIC बद्दल सांगितलेलं आहे किंवा लाईफ इन्शुरन्स बद्दल सांगितलं त्याच्यामध्ये LICचा मार्केट शेअर जो आहे तो 68.58 2023 या वर्षात आता LICचा एवढा मोठा शेअर आहे आमच्या आठवड्यात तुम्ही वाचणार SBI आहे 6.77 आणि ICICI ग्रुप 6.83 त्या दोन्हीमधला मूलभूत फरक असा आहे की LICचा जन्म जो आहे भारताच्या स्वातंत्र्यानंतर काही वर्षानंतर होतो तर त्याचा लाईफ टाईम जास्त असल्यामुळे आणि ती पूर्णपणे सरकारी मालकीची कंपनी असल्यामुळे लोकांची त्याच्यावरती श्रद्धा आहे विश्वास आहे त्यांच्या विश्वासावर त्याचं एकच उदाहरण सांगतो की क्लेम परत करणं याच्यासाठीचं जे प्रमाण ते LICचं 97% म्हणजे एखादा मनुष्य गेल्यानंतर 100 लोकांना त्यांनी त्यांचे क्लेम्स वेळेमध्ये पे केलेले असं त्यांचा आतापर्यंत ट्रॅक केला आणि म्हणून LICचं मार्केट शेअर सर्वात जास्त असणं ते सही बाकीच्या ज्या कंपन्या आहेत यांचा जन्म 1990च्या उदारीकरण आणि खाजगीकरणाचं जे धोरण सुरू झालं तेव्हा ठरवलं की आपल्याला खाजगी कंपन्यांना देशामध्ये परवानगी द्यायची आणि त्यानंतर मग यांना परवानगी देण्यासाठी त्यांनी त्यांचं कामकाज सुरू करायला आणखी पुढची काही वर्षे गेली साधारणपणे 1995 पासून या कंपन्यांचं कामकाज सुरू आहे आणि म्हणून त्यांचा मार्केट शेअर जो आहे तो तुलनात्मकरित्या LIC आता LICच्या बाबतीत आणखी एक माहिती सांगायची म्हणजे त्यांच्या बिझनेस मॉडेल LIC आपल्या पॉलिसीच्या विकते त्यांचं बिझनेस मॉडेल एकच आहे की ते त्यांच्या जे काही एजंट आहेत अभिकर्ते मराठीमध्ये शब्द त्यांच्या मार्फत विकले जातात LICची देशभरामध्ये असंख्य ऑफिसेस आहेत एकही ऑफिस पॉलिसी विकत नाही सगळे बॅक ऑफिस करतात मग बिझनेस मॉडेल काय तर LICचा एजंट येतो तुमच्या आमच्यासारख्यांच्याकडे येतो त्याची महती आपल्याला समजावून सांगतो आणि आपल्या गळ्यातली पॉलिसी मागतो किती पॉलिसी आहे एजंट किती आहे देशभरामध्ये तर 2025 साली 14,47,421 हा आकडा LICच्या अधिकृत त्यांच्या वेबसाईटवर केला होता यासाठी काही विशेष कौशल्य लागतं LICच्या मते नाही लागतं 12वी पास एवढा एकच क्रायटेरिया त्याच्यामध्ये तुम्ही जर ठरवलं की मला LICचे एजंट व्हायचे आणि LICच्या जवळच्या ऑफिसला जाऊन सांगितलं तर त्यांच्या ट्रेनिंगच्या बॅचेस असतात ते त्याच्यामध्ये तुम्हाला विनामूल्य ट्रेनिंग देतात आणि ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तो व्यवसाय काय तर हे एवढे 14.5 लाख लोक हे काम करतात आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीने त्याच्याकडे आपण एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी म्हणून देखील या LICच्याकडे किंवा इन्शुरन्स बिझनेसकडे आता यांनी बाकीचा जनरल इन्शुरन्स सांगितलं की वाहनाचा विमा करताय तो प्रॉपर्टीचा विमा करताय याच्यासाठी जनरल इन्शुरन्स कंपनी याच्यामध्ये दरवर्षी आपल्या देशामध्ये 1,500च्या वरती अधिकाऱ्यांच्या जागा वापरल्या जातात AAO असं त्याचं नाव आहे असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आणि याचे पगार 25,000 ते 1 लाख असे आहेत नॅशनल लेवलची परीक्षा असते स्टेट बँकेच्या प्रोफेशनल ऑफिसरच्या सारखी परीक्षा आहे आणि दरवर्षी इतके लोक त्या कंपनीमध्ये सावरतात तर या इन्शुरन्स कंपनीकडे आपण एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी या दृष्टीने सुद्धा पाहू शकतो पण खरं तर लोकांना त्या दृष्टीने निग्लेक्टेड सेक्टर लोकांना माहीत पण नसते इन्शुरन्स कंपन्या काय किंवा नेमकं काम काय तर त्याच्याकडे या दृष्टीने सुद्धा आपण पाहता येऊ शकतो त्या मार्केट शेअरच्या बद्दल when LIC agent heard insurance दादाने सांगितलं 14 लाख किती झाले ते कुठून पण उभं राहिलं ते LIC एजंट कोण उभा राहतो सो that's their marketing strategy and LIC dominating the market. This is the last data 68.58 market share. So that's it from our side.